नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे मेघा चॅनलमध्ये। इथं मी 9 चेन विणलेल्या आहेत, तर आपल्याला वरती ते 3 चेन विणायचे आहेत। अजून खाली आपल्याला ह्या चौथ्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे। की 2 क्रोशिया विणल्यानंतर आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत। 1 2 3 2 साइडचे सोडायचे आहेत क्रोशियाची घरं, आणि तिसऱ्या मध्यभागी क्रोशियाच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। एकूण इथं 3 क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे परत 2 चेन बनवायचे आहेत आणि साइडच्या या 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम वरती आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि दुसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढे सेम 2 चेन मध्यभागी बनवायचे आहेत। इथे आपल्याला मध्यभागी क्रोशियाच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहे। मध्यभागी चेन बनवायची आहे आणि इथेच एक दुसरा क्रोशिया विणायचा आहे। पुढे सेम 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत साइडच्या। त्यानंतर पुढे सेम साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणल्यानंतर पहिल्या स्टेप प्रमाणे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत तिथे, आणि मध्यभागी या चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया इथे विणायचे आहेत। सेम पुढे परत 2 चेन बनवायचे आहेत, साइडच्या 2 क्रोशिया विणायचे आहेत। सेम खालीप्रमाणे ही दुसरी स्टेप आपल्याला वरती विणून घ्यायची आहे। असंच विणत जायचं आहे आणि ही तोरणपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे। या तोरणपट्टीला आपल्याला मी साइडला 1 2 3 4 5 6 7 8 8व्या घराच्या ह्या चेनमध्ये इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला 5 चेनची घरं विणायची। अलीकडील या क्रोशियाच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। इथे आपल्याला परत ह्या क्रोशियाच्या घरामध्ये आणि चेनमध्ये अशी मिळून 3 चेन बनवल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर ह्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। हा एक क्रोशिया विणलेला आहे। त्यानंतर 2 चेन विणायचे आहेत। पुढे पण क्रोशिया विणून घ्यायचा आहे। सेम अशी 2 चेन विणायचे आहेत, पुढे क्रोशिया विणून घ्यायचा आहे। 1 2 3 आणि हे 4 अशी 4 घरं क्रोशियाची विणून झालेली आहेत। हे आपल्याला सेम ह्या चेनच्या घरामध्ये आपण विणल्याप्रमाणे इकडे पण ह्या चेनच्या घरामध्ये हे जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे चेनच्या घरामध्ये इथे चेन विणायची आहे। इथे आपल्याला प्रत्येक चेनवरती चेन विणून घ्यायची आहे। पूर्ण राऊंडला अशा चेन विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला पुढील ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे। एकूण 3 चेन विणल्यानंतर क्रोशियाच्या घरामध्ये इथून आपल्याला एकूण इथे आपल्याला 6 चेन विणायच्या आहेत आणि ह्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढे सेम परत 6 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशियाच्या ह्या वरील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे। सेम पुढे
पुढील क्रोसेच्या घरावरती आपल्याला परत क्रोसे विणून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। नंतर पुढे इथे आपल्याला हे जॉईन करून घेतल्यानंतर इथे लोकर विणून घ्यायची आहे, चेन बनवायची आहे। इथे आपल्याला सुरुवातीला पहिल्या चेनमध्ये चेन विणायची आहे, दुसऱ्या चेनमध्ये क्रोसे विणायचे। असे आपल्याला सुरुवातीला छोटे आणि मध्यभागी मोठे, साईडला परत छोटे असे एकूण 10 क्रोसे विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला सुरुवातीच्या चेनवरती चेन विणायची आहे, पुढील पण मध्यभागी चेनवरती क्रोसेच्या चेन विणायची आहे। त्यानंतर सेम याचप्रमाणे पुढे आपल्याला क्रोसे विणून घ्यायचे आहेत चेनवरती। मध्यभागी इथं आल्यानंतर आपण ह्या चेनवरती एकूण 8 चेन विणायचे आहेत। 8 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला चेनच्या सुरुवातीच्या घरामध्ये क्रोसिया, सेम पुढील घरामध्ये पण क्रोसे विणायचे आहेत। ही पूर्ण चेन आपल्याला क्रोसियाने विणून घ्यायची आहे। सुरुवातीच्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि परत आपल्याला खाली ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम पुढील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि पुढे आपल्याला पुढील क्रोसेच्या घरामध्ये इकडील प्रमाणे इकडे क्रोसे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम खाली 1 2 3 क्रोसेचे घर सोडून वरील चेनमध्ये लोकर जॉईन करून घ्यायचे आहेत। आपल्याला 10 चेन विणायचे आहेत आणि 1 2 3 4 5व्या चेनच्या वरील चेनमध्ये क्रोसेच्या वरील चेनमध्ये इथे आपल्याला क्रोसे विणून घ्यायचे आहे। त्यानंतर सेम याचप्रमाणे पुढे असे चेन विणायचे आहेत आणि सेम 5 क्रोसे सोडायचे आहेत आणि वरील चेनमध्ये क्रोसे विणून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे सेम पुढे आपल्याला विणायचं आहे। इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये हाफ क्रोसे विणायचा आहे किंवा चेन विणून घ्यायची आहे। मध्यभागी चेन बनवायची आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये क्रोसे हाफ क्रोसे किंवा चेन विणायची आहे। सेम याचप्रमाणे परत आपल्याकडे सेम असे चेन विणून घ्यायचे आहेत आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर हे सेम इकडील 3 चेन सोडायचे आहेत आणि हे असं विणून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला साईडला चेन विणायची आहे क्रोसियामध्ये आणि इथे आपल्याला प्रत्येक चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे किंवा हाफ क्रोसिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी ह्या 2 चेनच्या घरावरती आपल्याला 3 क्रोसे विणायचे आहेत। त्यानंतर सेम याप्रमाणे इकडे पण विणून घ्यायचं आहे। त्यानंतर क्रोसेच्या घरामध्ये चेन विणायची आहे। हे विणल्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहे। चेनच्या घरामध्ये
चेन विणायचे आहे. सेम परत 3 चेन विणायचे आहेत. 3 चेनच्या घरामध्ये पुढील चेन विणायचे आहे. असं पूर्ण ह्या पट्टीला विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायची आहे. क्रोशीच्या वरील चेनमध्ये 3 चेन विणायचे आहेत आणि ह्या चेनवरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. इथून पुढे आपल्याला परत 10 चेन विणायचे आहेत आणि 2 घरं सोडायची आहेत ही चेनची आणि ह्या पुढील चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत सलग आणि इथून आपल्याला सेम याचप्रमाणे 10 चेन विणायचे आहेत. सेम इथे पण 2 चेनची घरं सोडायची आहेत मध्यभागी आणि पुढील चेनच्या घरामध्ये चेन विणल्याने 3 चेन विणायचे आहेत. सेम परत 10 चेन विणायचे आहेत. या पुढील चेनमध्ये चेन विणायचे आहेत. तर पण आपल्याला सलग 3 चेन विणायचे आहेत. ह्या चेनमध्येच मध्यभागी इथे आपल्याला 15 चेन विणायचे आहेत आणि 3 क्रोशीची घरं सोडून इथे आपल्याला मध्यभागील चेनमध्ये चेन विणायची आहे आणि पुढील क्रोशीच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम इकडे प्रमाणे करत इकडे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला या चेनमध्ये चेन विणायची आहे खाली आणि प्रत्येकी चेनमध्ये चेन विणायचे आहेत आपल्याला. मध्यभागी इथं आल्यावरती आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. त्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे पण आपल्याला असंच परत विणायचं आहे. मध्यभागी आल्यावरती इथे मधून चेन विणून घ्यायची आहे. सेम हे पूर्ण असं या चेनला विणून घ्यायचं आहे. ह्या अशा साईडच्या चेनमध्ये गोंडे लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे 2 सेम असेच विणून घ्यायचं आहे. असे तोरण तयार झाले आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.